बोरगाव मंजू येथील परशुराम नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। नवप्रवेश विद्यार्थ्यांसह पालकांचा सन्मान, विविध शैक्षणिक उपक्रम राबवत प्रवेशोत्सवाचा हा उत्साह पार पडला। प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य एस.जी. बोरगावकर हे होते, तर प्रमुख उपस्थित संस्था सदस्य अजय नाईक, सुधाकर टोपरे, अतुल नाईक, पत्रकार संजय तायडे, विशेष शिक्षिका आरती बंड, शाळेचे प्राचार्य मनोज आगरकर, उपमुख्याध्यापक शंकर भदे, पर्यवेक्षक प्राध्यापक रमेश भड आदी उपस्थित होते। सर्वप्रथम शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पताका, स्वागत फलक, तोरण, रांगोळी काढून उपस्थित मान्यवरांनी गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरूनच बँड पथकानं वाजत गाजत त्यांचं आगमन केलं। प्रसंगी माता सरस्वती आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर शाळा प्रवेश उत्सव प्रारंभ झाला। प्रसंगी शाळेतील संगीत वाद्यांसह विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात आणि आनंददायी वातावरणात स्वागत केलं। यावेळी तनुष वानखडे या दिव्यांग विद्यार्थ्याचे स्वागत विशेष आकर्षक ठरलं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचंही वाटप करण्यात आलं। विद्यार्थ्यांवर गुलाब पाकळ्यांची उधळणही करण्यात आली। या प्रसंगी संजय तायडे, आरती बंड यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचं महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। प्रसंगी संस्थेचे सदस्य एस.जी. बोरगावकर यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार माधुरी दिपके यांनी केले, तर दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मनोज आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा नवप्रवेशोत्सवाचा उत्साह पार पडला। या प्रसंगी विद्यार्थ्यांसह शाळेतील प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, बोरगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.